संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता रॅली नाशिकमध्ये होणार असल्यानं समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात जरांगे पाटील यांचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। जुना आडगाव नाका निमाणी स्टँड पंचवटी कारंजा होळकर पूल मार्गे रविवार कारंजा MG रोडहून रॅली CBS कडे पोहोचली। रॅलीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। समाजासाठी आणि समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून रात्रंदिवस झुंज देतोय। माझा दुसरा काही उद्देश नाहीये। मला नको यांचे पद किंवा मला नाही पाहिजे यांचे पैसे। मी जर एवढं निष्ठेने लावून धरलं नसतं किंवा माझ्या समाजाने एवढा ताकदीने लढा लावून धरला नसता तर आज गावाचे गाव ओबीसी आरक्षणात निघालेच नसते। कित्येक तरी पोर आपल्या आता अधिकारी व्हायला लागले त्या प्रमाणपत्रावर। कित्येक तरी पोरांना ऍडमिशन मिळायला लागले। आरक्षण नव्हतं तेव्हा पोरांनी शिकायचं सुद्धा बंद केलं होतं, त्या पोरांनी पुन्हा रिऍडमिशन घेतले। प्रत्येक क्षेत्रात मराठा समाज चाललाय। कुणबी हा राज्यापासून केंद्रापर्यंत चालणारा आरक्षण आहे। दिल्लीच्या संसदेत सुद्धा आपले 7-8 कक्ष अधिकारी झालेत आरक्षणाच्या जोरावरती। कारण राज्यापासून केंद्रापर्यंत जर मराठ्यांची ताकद आणि शक्ती वाढवायची असली तर तुम्हाला आधी लेकरं डोळ्यासमोर ठेवावे लागणार आहे। आणि आरक्षणच मराठ्यांना मोठं करू शकतं हे मराठ्याने लक्षात ठेवा। नेता आमचा पाहुणा आहे किंवा पाहुणा लागतोय या भावनेत न येता स्वतःच्या लेकराचं वाटोळं करू नका ही मला तुम्हाला हात जोडून विनंती। मराठ्यांनी कधीतरी भानावर यायचं शिका। सगळ्या बाजूने फक्त मराठ्यांनाच घेरलंय। सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी दोघांनी मराठा उघडं पाडायचं ठरवलंय। दोघांचंही म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे आणि ओबीसीच्या नेत्याचंही म्हणणं आहे मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे। इतकं मोठं षडयंत्र चाललेलं असताना तुम्ही पक्षाच्या बाजूने बोलतात कसे? मराठ्यांचं रक्त मराठी म्हणून कधी जागा होणार आहे? स्वतःच्या लेकराच्या बाजूने तुमचं रक्त कधी गरम होणार आहे? स्वतःच्या मुलीचं आणि मुलाचं वाटोळं होताना तुम्ही उघड्या डोळ्याने कसं बघता? स्वतः इतके पैसे लावलेत, व्याजानं काढलेत, ऊस तोडलेत, वावर इकून स्वतःचे पोर आणि पोरी शिकवल्या, त्यांच्या डोळ्यातलं पाणी स्वतः उघड्या डोळ्यानं मराठा तुम्ही कसं बघू शकता? तुम्हाला नेता जवळचा की तुमचे लेकरे जवळचे? नेत्याला मोठे करून तुम्हाला काय मान उंचवणार आहे? तुम्ही कोणती कॉलर टाईट करून रस्त्याने चालणार आहे? नेत्याला मंत्री करून तुमची काय शान वाढणार आहे? त्याचेच पोरं पैसे करून तुम्हाला कोणती हिंमत वाजवायची? मराठ्यांनी स्वतःचे पोर आणि स्वतःची जात मोठं करण्यासाठी झुंजा। कोणाचे ओझे उचलायचे आपल्याला गरज नाही। स्वतःचे लेकरे मोठे करायचे शिका। स्वतःची जात प्रबळ बनवा। स्वतःची जात जर एकदा शक्तिशाली बनवली तर मराठ्यांना कोणाच्याच पुढे हात पसरायची गरज नाही। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मनोज जरांगे पाटील यांनी अभिवादन केल्यानंतर शांतता रॅलीचा समारोप झाला। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।